समस्त ठाणेकरांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन. 100 कोटींच्या व्यावसायिक उलाढालीचे कोहिनूरी आव्हान मराठी व्यावसायिकांच्या एका जाहीर कार्यक्रमात स्वीकारून ते अपेक्षित वेळेआधी गाठणारा आश्वासक, कल्पक, उद्योजक, सामाजिक बांधिलकी जपणारा नवोन्मेषी व्यावसायिक, आध्यात्मिकतेच्या बंधनात स्वतःसह सहकार्याला गुंतवून घेतानाच प्रार्थना आणि कृतज्ञता ह्या श्रीकृष्ण तत्वांवर आधारलेली स्वदेशी अर्थनीती अवलंबणारा, छत्रपती श्री शिवरायांची अष्टप्रधान मंडळ आधारित सुराज्य नीती अंगीकारणारा, समर्थ रामदासांच्या दासबोधातून मनुष्यबळ विकासाचं अस्सल देशी व्यवस्थापन राबवणारा आणि व्यक्तिगतच नव्हे तर व्यावसायिक, पारिवारिक संबंध जोपासण्यापासून अवघ्या 3 टप्प्यात जगभरातील पाव शतकाहून अधिक देशांमध्ये पोचत उभ्या केलेल्या पितांबरी नावाच्या धर्माधारित उद्योगाच्या विलक्षण कर्तृत्वपटाचा संस्थापक, पितांबरी उद्योग समूहाचा निर्माता रवींद्र प्रभुदेसाई मराठी उद्योग विश्वाला अभिमानपूर्ती वाटावा असं आपलं सुवर्णांकित नाव. रवींद्रजी, तुमच्या यशोगाथेचं हे पुनस्मरण तुम्हाला टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नुकत्याच मिळालेल्या मानद विद्या वाचस्पती पदवीनिमित्त ठाणे शहरात सन्माननीय सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्तानं होत आहे. ही आम्हा ठाणेकरांसाठी गौरवाची बाब आहे. रवींद्रजी, व्यवसायाचं बीज आपल्या अंगी रुजलं ते आपले पिता श्री वामनराव प्रभुदेसाई यांच्यामुळे. ते होते टेम्पो ट्रकच्या मालवाहतूक व्यवसायात, पण 8 तास व्यवसाय आणि उरलेला वेळ मात्र समाजकार्यासाठी हे आणि असंच धोरण मुलांना अवलंबवावं हा होता त्यांचा आग्रह. त्यामुळेच संघ कार्य प्रथम नंतर व्यवसाय हे होतं त्यांचं धोरण. स्वतःचे मार्ग स्वतः शोधायचे, नोकरी करायची नाही हेही ठरलेलं. त्यामुळे वडिलांच्या व्यवसायात जायचा प्रश्नच नव्हता. लढायचं किंवा दरीत उड्या मारायच्या यातली एकच गोष्ट स्वीकारायची होती. आपण लढण्यातला ल नव्हे, लर्निंगचा ल स्वीकारला आणि 1989 साली स्थापना केली पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची. रवींद्रजी, पितांबरी ही एक फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी. होम केअर, हेल्थ केअर, ॲग्रो केअर, ॲग्रो टुरिझम, पितांबरी शॉपिंग, डायरेक्ट टू कस्टमर, इन्स्टिट्यूशनल सेल्स, मॉडर्न ट्रेड आणि एक्सपोर्ट या 9 विभागात कार्यरत असलेली, 28 राज्य आणि 8 केंद्र शासित राज्यातील 217 सुपर स्टॉकिस्ट, 3183 वितरक तसंच 3 लाखाहून अधिक दुकानांपर्यंत आपण विक्रीचं जाळं विणलं. आणि त्याचबरोबर भारताबाहेर 26 देशांमध्ये लक्षावधी ग्राहकांपर्यंत पोहोचलेली 3 राज्यात पितांबरीची उत्पादन केंद्रे तर 10 ठिकाणी विपणन केंद्रे. नवी मुंबईत 11,500 चौरस फुटात आहे पितांबरीचं संशोधन आणि विकास केंद्र. माध्यम क्षेत्रात स्वयंपूर्णता असावी म्हणून ठाण्यात सुरू केलेला पितांबरी फोटो स्टुडिओ, पितांबरी शॉपी फ्रँचायझी हे तर आपणच विकसित केलेलं बिझनेस मॉडेल. दऱ्याखोऱ्यात सामोऱ्या लढाव्या लागणाऱ्या युद्ध नीतीचं प्रशिक्षण देणं, राज्य कर्जात जाऊ न देणं आणि मुख्य म्हणजे आपल्या निधनानंतरही तब्बल 27 वर्ष औरंगजेबाला टाचा घासत इथेच मृत्यूला सामोरं जावं लागलं अशी परिस्थिती निर्माण करणं. पितांबरीची वाटचाल ही ह्याच कर्जमुक्तीच्या मार्गावर सुरू राहिली. पूर्वतयारी आणि दूरदृष्टीच्या बळावर ती आजही सुरू आहे आणि उद्याही सुरू राहील. 100% शुद्ध, दर्जेदार आणि अभिनव उत्पादने देण्याच्या निष्ठेने. रवींद्रजी, 100रीत प्रवेश करीत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपला अभिमान बिंदू. लढवय्येपण, क्षात्रधर्म,
समर्पित जीवनाचा मंत्र, वेळेचं व्यवस्थापन हे सारे उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असलेले गुण आपण प्राप्त केले ते मैदानावरील संघ शाखेतून. कामासाठी तुमची शिस्त, उद्योजकीय वाटचालीत निर्णयक्षम राहण्यासाठी महत्वाचा निर्भयपणा आणि धडाडी तुम्ही घेतली ती प्रल्हादजी अभ्यंकर या आपल्या आदर्श व्यक्तिमत्वाकडून. समाजसेवेची ओढ आणि शेतकऱ्यांसाठी हळहळ किंवा त्यांच्याविषयी असलेली जाणीव यातून पितांबरी ॲग्रो डिव्हिजन सुरू झाली. दापोली, तळवडे आणि साखरोली येथे आपण फुलवलेलं निसर्ग नंदनवन हा स्वयंपूर्ण अर्थग्रामासाठी भाग्योदय ठरला आहे. रवींद्रजी, आपण स्वतःला घडवलं ते नामस्मरणातून, अध्यात्मातून, सत्संगातून. व्यवसायात टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी बंडखोर वृत्ती लागतेच. अरेला कारे म्हणायची, माणूस ओळखण्याची प्रवृत्ती लागतेच. हुशार, पराक्रमी माणसं मिळवायची हे कौशल्य अंगीकारावं लागतं. पितांबरीची भक्कम वाटचाल सुरू आहे ती ह्या ह्युमन इकोसिस्टीमच्या पायावर आणि आज तुम्ही इथे आहात ती त्याची साक्ष आहे. तुमची ही वाटचाल एका उत्पादनापासून 70 उत्पादनांपर्यंत पोहोचली आहे. तोट्यात गेलेल्या मोझॅक टाईल्स पासून 100 कोटींच्या उद्योगापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पुढचं 1000 कोटींचं लक्ष्य आपण गाठालच. परंतु त्याचबरोबर उद्योग व्यवसायाला पितांबरीनं देऊ केलेल्या झळाळी हजारो कामगारांच्या जीवनालाही देऊ कराल ह्याच एका विश्वासासह आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. हे मानपत्र ज्यांनी लिहिलं, ज्यांनी ज्याचं शब्दांकन केलंय